लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 12 जानेवारी 2025 रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय आणि 14व्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात काल गुरुवारी मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीदवाक्य घेऊन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं यंदा मविप्र मॅरेथॉन 2025 ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेसाठी नुकतीच ऑनलाईन नोंदणी देखील सुरू झालेली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत असल्याची माहिती यावेळी मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। आपण मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 14व्या मविप्र नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्माननीय सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, त्याचप्रमाणे उपसभापती DB अण्णा मोगल, संचालक लक्ष्मणराव लांडगे, प्रवीण नाना जाधव, आरके अण्णा बच्छाव, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य काळे सर, स्पर्धा समितीचे सर्व सदस्य, सेवक संचालक CD शिंदे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि पत्रकार बंधू आणि भगिनी, आज इथं या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आजपासून या स्पर्धांसाठीचं रजिस्ट्रेशन हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे। खरं म्हणजे या स्पर्धांचा रजिस्ट्रेशन करता खूप सोप्या पद्धतीने आपण ते करतो आहोत। त्याच्यामध्ये जो काही बारकोड आपल्याला दाखवलेला दिसतो त्या बारकोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे। या वर्षीच्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपली जी काही प्राइज मनी जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे। जवळपास 8,58,000 रुपयाचं बक्षीस एकंदर सर्व स्पर्धा प्रकारांसाठी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आणखीन एक बदल आपण केलेला आहे की सगळ्या खेळाडूंना आपण यावेळेस BIP नंबर देणार आहोत। त्यात डिजिटली आपल्याला तो खेळाडू जो आहे त्या खेळाडूला तो कुठपर्यंत आहे, परत आला की नाही, ज्या ठिकाणी त्याचा टर्निंग पॉईंट आहे तिथूनच तो परत आला की मध्येच परत आला हे सुद्धा लक्षात येणार आहे। त्यामुळे जो काही मॅनपॉवर आहे ते कमी लागणार आहे। त्याच्याकरता म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आपण या स्पर्धांकरता करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की नाशिकमधली ही एकमेव फुल मॅरेथॉन ज्याला म्हणता येईल 42.3 किलोमीटरची ही या ठिकाणी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं मविप्र नाशिक मॅरेथॉन ही स्पर्धा गेल्या काही वर्षापासून होते आहे। मध्यंतरी कोरोनाचा काळ जर सोडला तर कंटिन्युअसली 14 वर्षापासून आपण ही स्पर्धा, ही 14वी स्पर्धा आहे, आपण करतो आहोत। तर या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे खेळाडू, विशेषतः आमचे मराठा विद्याप्रसार संस्थेमधील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणार आहे। ही स्पर्धा काही दिवसानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होतील असा मला आशावाद वाटतो। या स्पर्धांच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा। स्पर्धकांची गैरसोय होऊ नये आणि स्पर्धेत सहभागीसाठीची नोंदणी प्रक्रिया ही सुलभ व्हावी या उद्देशानं केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात संपर्क कार्यालय कालपासून सुरू झालेलं आहे। मविप्र मॅरेथॉनसाठीची नोंदणी प्रक्रिया यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्रकारे ठेवण्यात आलेली आहे। त्यासाठी QR कोड आणि ऑनलाईन लिंक देण्यात आलेली आहे। ऑनलाईन नोंदणी 9 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बंद होईल, याची खबरदारी घ्यावी अशी माहिती देखील यावेळी देण्यात आलेली आहे। मविप्र मॅरेथॉनमध्ये ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक टी-शर्ट, फलाहार, अल्पोहार दिला जाईल। प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि पदक तर विजेत्याला ट्रॉफी, रोख स्वरूपातील बक्षीस, प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवलं जाणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।